संपूर्ण महाराष्ट्रामध्येच नाही तर संपूर्ण देशामध्ये नवे नवे देशाच्या बाहेर देखील आज जी चर्चा चालू आहे ती म्हणजे कॉकरोच जनता पार्टी म्हणजेच भुरळ जनता पार्टी। यामध्ये एक शब्द लागला आणि त्या युवकाने क्रांती सुरू केली। अभिजित दिपके नावाचा युवक कॉकरोच जनता पार्टी सोशल मीडियावरती सुरू केलं, अकाउंट बनवलं आणि एक तासामध्ये एक दिवसामध्ये तब्बल आज 3 दिवस झाले। 3 दिवसामध्ये 2 अकाउंट झाले, परंतु प्रत्येक अकाउंटला कोट्यावधीवर फॉलोअर्स मिळाले। ते अकाउंट बंद केलं आणि त्यानंतर इन्स्टा असेल, एक्स ॲप असेल, यावरती दुसरं अकाउंट बनवलं, कॉकरोच जनता पार्टी बॅक। याला देखील अनेक सपोर्ट मिळाला, परंतु आताच्या क्षणाची जी दुःखद आणि धक्कादायक बातमी सध्या समोर येते ती अत्यंत धक्कादायक आहे। कारण ज्याची भीती होती तेच पुन्हा पडसाद समोर आलेले आहेत। अनेकांनी कॉकरोच जनता पार्टीवर अनेकांनी आपापल्या स्वेच्छेनुसार शब्द उल्लेख केला, बाईट दिल्या। काही काही विरोधकांनी अनेक टीका टिप्पण्या देखील केल्या, परंतु या संपूर्ण घटनेतून अभिजित दिपके जे की कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक आहेत, यांनी सोशल मीडियावरती येऊन अनेक प्रश्न देखील मांडले। जी बेरोजगार तरुणांची अडचण आहे ते देखील मांडले, परंतु अनेकांनी सल्ला देखील दिला की कॉकरोच जनता पार्टीचा जो चेहरा आहे, जो संस्थापक आहे, जो मुख्य आहे, त्याने आपला चेहरा सोशल मीडियावरती दाखवू नये, सध्या वेळ आल्यावर दाखवावा, नाहीतर त्याच्या जीवाला धोका होऊ शकतो, असं देखील वारंवार सोशल मीडियावरती दाखवलं जातं। परंतु कॉकरोच जनता पार्टी ही एक सध्या क्रांती करत असताना आपल्याला दिसून येते आणि अनेक पक्षांपेक्षा जेवढे पक्ष अंमलात आहेत तेवढ्या पक्षांमध्ये कमी कालावधीमध्ये जास्त फॉलोअर्स हे कॉकरोच जनता पार्टीने मिळवलेले आहेत। परंतु आताची एक धक्कादायक बातमी अशी आहे की कॉकरोच जनता पार्टीचं सुरुवातीचं अकाउंट हे कोट्यावधी फॉलोअर्समध्ये गेलं, त्यानंतर ते अकाउंट डिलीट करण्यात आलं। दुसरं अकाउंट खोललं, कॉकरोच जनता पार्टी इज बॅक। ह्या देखील अकाउंटला तेवढाच सपोर्ट मिळाला, तेवढीच ताकद मिळाली, परंतु ते देखील अकाउंट आता बंद करण्यात आलेलं आहे, ते देखील अकाउंट आता उडवण्यात आलेलं आहे, अशी बातमी सध्या समोर येत आहे। कॉकरोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांना जेव्हा प्रश्न विचारण्यात आला की नेमकं पुढे चालून तुमचं वाटचाल काय आहे, तुमचं ध्येय काय आहे, त्यावेळेला राजकारण असेल किंवा काही घडामोडी असतील, यामध्ये माझा कोणताही उद्देश नाही किंवा मला करायचं देखील नाही, ते पुढचे पुढे पाऊल राहील, परंतु तरुणांना जे डिग्र्या घेतलेल्या आहेत त्यांना नोकरी मिळावी, त्यांना संधी मिळावी। 50 लाख डिग्र्या वर्षाला मिळवतात तर 20 लाख लोकांना तरुणांना नोकरी लागते, 30 लाख तरुण आज बेरोजगार आहेत। याचं कारण काय, याचा तपास घ्यावा, सर्वांनी इमानदारीने काम केलं तर संपूर्ण प्रश्न मार्गी लागतील, असे प्रश्न अनेक अभिजित दिपके यांनी मांडले। परंतु झुरळ शब्दाचा उल्लेख केला आणि तो शब्द आज तरुणांना लागला आणि झुरळ म्हणजेच कॉकरोच, तरुणांनी तो शब्द आणि तोच शब्द पार्टीमध्ये रूपांतर करत कॉकरोच जनता पार्टी ही साईड सुरू केली, या नावाचं अकाउंट सुरू केलं, त्याला कोट्यावधीनिशी फॉलोअर्स, सपोर्टर्स साथ करत आहेत। तरुणांनी देखील बाहेर दिलेली आहे, अनेक वेळा अनेक प्रश्न विचारण्यात आले आणि त्यांनी स्वतःच्या अडचणी, समस्या मांडलेल्या आहेत। सोशल मीडियावरती सध्या एकच विषय चर्चेत आहे, तो म्हणजे कॉकरोच जनता पार्टी। या कॉकरोच जनता पार्टीबद्दल आपल्याला काय वाटतं, आपली प्रतिक्रिया, आणि कॉकरोच जनता पार्टीला आपण सपोर्ट करताय का? आता सध्या अजून त्या पक्षाची काही स्थापना नाही किंवा अधिकृत कुठे नोंदणी नाही, परंतु सोशल मीडियावरती चालू असलेलं हे वादळ आज बऱ्याचशा चर्चांना उधाण आणून जाते। आपल्याला काय वाटतं या घटनेबद्दल, या कॉकरोच जनता पार्टीबद्दल, आणि वारंवार नवनवीन अकाउंट्स त्यांचे डिलीट करण्यात येत आहेत याबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। या पक्षाबद्दल, कॉकरोच जनता पार्टी या तरुणांच्या या विचारधारणेबद्दल आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये नवीन अशाच घडामोडींसोबत, ताज्या बातम्यांसोबत। MMG न्यूज मराठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन घंटीला प्रेस करा। आणि यामध्ये विरोधकांनी देखील संधी साधताना आपल्याला दिसून येत आहेत। सरकारला अडचणीत कसं आणता येईल यासाठी प्रयत्न विरोधक सतत करतच असतात, टीका टिप्पणी करतच असतात, परंतु जनता महागाईमुळे आज परेशान आहे। आज गोरगरिबांचे हाल हे बघवेनासे झाले, म्हणून आज अनेक वेळा आपल्याला आपापले मनोगत व्यक्त करताना सामान्य जनता, नागरिक दिसतात। तर या संपूर्ण घडामोडी आहेत। कॉकरोच जनता पार्टीचे दुसरे अकाउंट देखील आता हॅक करण्यात आलेलं आहे, डिलीट करण्यात आलेला आहे। आता तिसरा अकाउंट येईल का, याची सर्वत्र चर्चा सुरू झालेली आहे। आपल्याला काय वाटतं याबद्दल, आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा।
एकीकडे आरक्षणाचा मुद्दा, मराठा बांधवांनी सुरू केलेला आरक्षणाचा लढा, ओबीसी संपूर्ण संघटना असतील, मनोज जरांगे पाटील असतील, हा एकीकडे लढा सुरूच आहे आरक्षणाचा, आंदोलनाचा, उपोषणाचा, आणि एकीकडे काँग्रेस जनता पार्टी संपूर्ण वादळ आपल्याला पाहायला मिळते. आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये.